नमस्कार. लगेच आपला तास नंतर आज 2 तास असल्यामुळं लगेच सुरू होतो आहे आणि आता मागच्या तासाला आपण महानुभाव संप्रदायाच्या बाबतीमधली जी काही संपूर्ण चर्चा करत होतो आणि त्याच्यामध्ये केशवबासांचं, चक्रधरांचं, त्यानंतर नागदेवाचार्य यांचं नातं कुठंतरी कसं जवळचं होतं. चक्रधरांच्याकडं जी काही महानुभाव संप्रदायाची त्यांनी केलेली स्थापना आणि त्यांचा विचार पुढं पोचवण्याचं काम नागदेवाचार्य आपल्या शिष्यांच्या माध्यमातून कसं करत होते हे सांगत होतो. आणि हा जो केशवबासा आहे तो कसा होता, कसा ज्ञानी होता, संस्कृत भाषेचा अभ्यास त्याचा कसा होता, त्याची रचनात्मक मांडणी कशी होती आणि त्याच्याकडून काय अपेक्षा होत्या या नागदेवाचार्यांना, याविषयीचं विवेचन साधारणपणे आपण करत होतो. तर त्याच्यातला थोडासा अजून आपण त्याचं कार्यकर्तृत्व, जीवनचरित्र याच्याविषयीचा विचार समजून घेत आहोत. मागच्या बरेच तास आपण थोडंसं महानुभाव संप्रदाय, केशवबासांचं काही पुढं काय येणार आहे याच्याविषयीचं विवेचन साधारणपणे समजून आपण घेतलेलंच आहे. आता जसं आपण डीप थोडं जाऊ किंवा जसं चर्चा करत जाऊ तसं बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती होत जाणार. हा पेपर कसं किती सोपा आहे हे तुम्हाला नंतर पुस्तक वाचल्यानंतर कळणारच आहे. अजून समोरासमोर लेक्चर ज्यावेळी तुम्ही ऐकणार आहात त्यावेळी तरी पूर्णपणे तुम्हाला त्याचं वाङ्मयीन आशय कर्तृत्व किंवा वाङ्मयीन वैशिष्ट्ये त्याची एकंदरीत आपण समजून घेणार आहे. तर या अंगानं त्याची ही सगळी रचनात्मक मांडणी आहे. तर मित्रप्रेम चांगलं जपणं हा एक केशवबासांच्याकडं चांगल्या पद्धतीनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू होता. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी दामोदर पंडित किंवा हा माईंभट किंवा मैत्री टिकवण्याचं उदाहरण केशवबासांच्या पुढं जीवनातून सातत्याने येतं. म्हणजे केशवबासांचे गुरुबंधूच तसे ते होते. दामोदर पंडित, दामोदर पंडित हे 7 ग्रंथामध्ये महानुभाव संप्रदायाचे त्याचे ग्रंथ आहेत. दामोदर पंडिताचा ग्रंथ आहेच. पुढं काय तो अभ्यासाला तुम्हाला नाही, पण मराठी वाङ्मयाचा इतिहास समजून घेताना, महानुभाव संप्रदायाचा वाङ्मयीन कार्य समजून घेताना तिथं दामोदर पंडिताचा ग्रंथ तुम्हाला माहीत होणार आहे. आणि म्हणून त्याचे गुरुबंधू असणारे, अत्यंत जीवलग मित्र असणारे ते होते. त्यावेळी हातात शस्त्र धारण केलेल्या व मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीनं दामोदर पंडितावर एकदा हल्ला केलेला होता. त्या शस्त्रधारी मारेकऱ्यावर वार आपल्या मित्रावर होणार हे बघून केशवबासांनी दामोदर पंडिताला बाजूला सारून तो वार स्वतःवर झेलला आणि मित्रासाठी आपला स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, असंही त्याच्या जीवनचरित्रामधून वाचायला एकंदरीत मिळतं. दामोदर पंडित जो आहे त्यांनी नंतर मित्रप्रेमानं आपल्या वचाहरण काव्याचं कर्तृत्व केशवबासांना दिलेलं आहे. दामोदर पंडितांना वचाहरण नावाचा ग्रंथ लिहिला आणि तोही महानुभाव संप्रदायाला अर्पण केला. त्याच्यामध्ये तो निर्माण करण्यासाठी त्याचं श्रेय खरं जे आहे, मला प्रेरणा खरी मिळालेली आहे ती केशवबासांनी दिलेली आहे असं त्यानं फार मोठेपणानं त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मित्रप्रेमाचं हे अनोखं उदाहरण आहे. म्हणजे दामोदर पंडितासारखेच हे दामोदर पंडितसुद्धा व्यासंगी होते, विद्वान होते, शिष्यामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान होतं. आणि म्हणून या घटनेस इसवी सन 1314 त्यांचं देहावसान झालेलं आहे. महानुभाव पंथाच्या किंवा संप्रदायाच्या स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये केशवबासांच्या अशा अनेक विविध गुणांचं दर्शन लीळाचरित्रमधून सुद्धा लीळामधून प्रकटत आहे. स्मृतिस्थळमध्ये हा गद्य ग्रंथ आहे, जसा हा दृष्टांतपात ग्रंथ आहे तसा स्मृतिस्थळ हा नागदेवाचार्याचं जीवनचरित्र लिहिणारा, जीवनचरित्र सांगणारा हा कुठला ग्रंथ आहे? स्मृतिस्थळ ग्रंथ आहे. आणि तो ज्यांनी लिहिलेला आहे किंवा ज्या नरेंद्र आणि त्यांनी जो लिहिलेला आहे त्याला पण एक वेगळं मूल्य आहे. आणि त्याच्यामध्ये वारंवार या असणाऱ्या केशवराजाचं वर्णन येतं. विद्वान व्यासंगी पंडित, समृद्ध सुहृदयी भक्त, त्याचबरोबर रसिक डोळस कवी, ग्रंथकार, असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे असं त्यांना त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. निष्ठावून भक्त म्हणून केशवबास फार मोठे होते. त्यानंतर आचारशुद्धता त्यांच्याकडे होती, विचारशुद्धता होती. जीवनामध्ये ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये आचारशुद्धता असते, विचारशुद्धता असते, ज्या माणसाला म्हणजे बोलणं एक आणि करणं एक असं जर असेल, म्हणजे तुम्ही व्यसन करत असाल आणि व्यसन करू नका, मी बाहेर व्यसनाधीन, मी व्यसन मी करत नाही असं जर तुम्ही भासवत असाल तर ती तुम्ही समाजाला करत असलेली फार मोठी या ठिकाणी फसवणूक आहे. तर तुम्ही कुठं ना कुठं तरी व्यसन करताना समाजाला दिसणार आहे. त्यामुळं दुसऱ्यांनी व्यसन करू नका असं सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हा म्हणजे तुम्ही जसं वागता ना तसं तुम्ही बोलत असलं पाहिजे. जसं बोलता तसं वागता म्हणण्यापेक्षा तुम्ही जसं बोलता तसं वागचरण तुमचं असलं पाहिजे. म्हणजे तुमची विचारशुद्धता त्याला एकंदरीत म्हटलं गेलेलं आहे. आचारशुद्धता तर ती तर महत्त्वाचीच आहे. समजा तुम्ही एखाद्या पंथाचं तत्त्वज्ञान स्वीकारलं, पंथाचा आचारधर्म स्वीकारला तर तुम्ही तसं वागणं महत्त्वाचं आहे. चारित्र्य संपन्न तुम्ही असणं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या माणसाला स्वतःच्या आयुष्यामध्ये चारित्र्य जपता येतं, ज्या माणसाला स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगले विचार देता येतात, ज्या माणसाला इतरांचं वाईट चिंता येत नाही, तो माणूस जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुखी असतो. व्यसन तर त्याचा आदर्श नुसत्या कुटुंबाला असत नाही आहे, समाजाला आदर्श असतो, गल्लीला असतो, गावाला आदर्श असतो.
आणि म्हणून एकच गोष्ट करावायची आहे की तुमच्याकडं तुमचा प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुम्ही चांगलं वाचलं पाहिजे, तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे, तुम्ही चांगला विचार केला पाहिजे, तुम्ही चांगलं बोललं पाहिजे, तुम्ही चांगला समाजामध्ये आदर्श निर्माण केला पाहिजे. तर तुम्हाला तुमचं स्वतःचं एक वेगळा विचार देता येतो. म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान असो किंवा एखादा राजकीय व्यक्ती म्हणून मी त्याचा उल्लेख जरी केला असला तरी व्यक्तिमत्वाकडं ज्यावेळेला आपण एखाद्या पाहतो त्यावेळेला त्या व्यक्तिमत्वानं जी पथ्ये पाळलेली आहेत, चारित्र्याची असतील किंवा काही गोष्टीमध्ये इतरांना आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व डागळणार नाही अशा पद्धतीची जर या ठिकाणी त्यांनी पथ्ये पाळली तर त्या व्यक्तीला समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये सातत्यानं त्याची किंमत असते. अशी अनेक माणसं गाव पातळीवरती सुद्धा तुम्हाला दिसतील आणि ती पातळीवरची माणसं गाव पातळीवरती निश्चित दिसतील. म्हणजे काही माणसं पंढरपूरला कधी जाणार नाहीत पण त्यांचा आचार शुद्ध दिसेल. काही माणसं माळ कधी घालणार नाहीत पण त्यांचं आचार शुद्ध दिसेल. म्हणजे अशी अनेक माणसं आहेत, लक्षात ठेवा. पंथ हा त्यासाठीच आहे. माळ घालणारा माणूससुद्धा सात्विक जीवन जगणारा, चांगल्या पद्धतीनं आचरण करणारा जरूर असतो. त्याच्यात काही चुका ज्या आहेत त्या आयुष्यात त्याच्या निश्चितपणे निघून जातात आणि मग त्याचं आचरण सुधारतं, हे तितकंच खरं आहे. आणि त्यामुळं संप्रदायाला फार महत्त्व आहे. एखादा माणूस 30-35 वर्षापर्यंत प्रचंड व्यसनाने करत असतो, प्रचंड समाजामध्ये दुर्गुण वृत्तीनं वागत असतो, पण अचानक काय होतं की तो पंढराच्या विठ्ठलाची माळ गळ्यामध्ये घालतो आणि मग आचरण त्याचं शुद्ध व्हायला लागतं. तो चांगलं वागायला लागतो, चांगलं बोलायला लागतो, मग त्याचं आयुष्य वाढतं, त्याचं व्यसन सुटतं. त्याच्यासाठी हा संप्रदाय आहे. म्हणून संप्रदायामधला हा विचार त्या काळामध्ये ग्रंथामध्ये आला आणि ग्रंथ, त्याची ओवी, त्याचा अभंग, त्याची रचना म्हणजेच साहित्य, म्हणजेच आजची कविता, म्हणजेच आजचं गद्य साहित्य. आज कथा तुम्ही वाचताय त्यावेळेला लीळा वाचत होतो, आज कविता तुम्ही वाचताय त्यावेळेला अभंग किंवा ओवी वाचत होतो. तर या पद्धतीनं त्याचा एकंदरीत विचार महत्त्वपूर्ण. आपण केशोबासांच्या विचारांची कुठंतरी बांधलं गेलं. केशोबासांच्या विचारांचं सर्वसामान्य दृष्टिकोनातून येणारा विचार जो आहे तो कुठंतरी आपण स्पष्ट करून घेतो आहे आणि केशोबासांच्या विचाराला एक स्वतंत्र दृष्टी कशी आहे याविषयीची जाणीव जी आहे ती आपण फार चांगल्या पद्धतीनं करून घेतो आहे. आणि म्हणून मित्रहो, या सर्व गोष्टींचा विचार, सर्व गोष्टींची रचनात्मकता तुम्हा मला खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं कशी समजते आहे या अंगानंही त्याचा विचार एकंदरीत येतो आहे. आणि मला नेहमी सातत्यानं वाटत राहतं की हा महानुभाव संप्रदाय असेल, हा वारकरी संप्रदाय असेल, या वारकरी संप्रदायाची ही रचनात्मक मांडणी असेल, तुम्हा आम्हाला तुमचं आमचं जीवन परिपूर्ण करण्यासाठी किती महत्त्वपूर्णरित्या उपयोगी पडते. कारण जीवनाचा शोध जर प्रत्यक्ष आपण घेतला किंवा जीवन किती विशाल आहे हे समजून जर आपण घ्यायला लागलो तर ग्रंथातून त्याचा विचार नक्की येतो. तुकारामांचे अभंग तुम्हा आम्हाला तुमचं आमचं जीवन परिपूर्ण करायला इतके महत्त्वपूर्ण ठरतात, इतके जाणीवपूर्वकरित्या उपयोगी पडतात की तुमच्या आमच्या जीवनाला एक वेगळी विचारदृष्टता कुठंतरी प्राप्त होते आहे असं या ठिकाणी जाणवतं. आणि त्याला एक वेगळ्या अंगानं अर्थ तो सातत्यानं प्राप्त होत राहतो. आणि म्हणून मराठी माणसाला किंवा मराठी जीवनाला जगवण्याचं काम किंवा मराठी माणसाला उपदेश करण्याचं काम या ग्रंथांनी फार चांगल्या पद्धतीनं त्या काळामध्ये एकंदरीत केलेलं आहे. त्यामुळं आज ग्रंथांना मूल्य आहे. अलीकडच्या एखाद्या कादंबरीपेक्षा हजारो पटीचं मूल्य त्यावेळच्या ग्रंथांना आहे, त्यावेळच्या या सर्व समाजाला आहे किंवा त्यावेळच्या या ग्रंथांना कुठंतरी प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला काय एकंदरीत हरकत नाही. तर या पद्धतीनं ही सगळी रचनात्मकता या ग्रंथातून आपल्याला सातत्यानं वाचायला मिळते. मग तिथं केशवराज बास असू देत, माहिमभट असू देत किंवा ज्ञानेश्वर असू देत, नामदेव असू देत, त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे, त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे आणि तो आदर्श घेऊन त्यावेळचा समाज घडलेला आहे. त्यावेळचा समाजानं तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वतःच्या जीवनाची वाटचाल केलेली आहे. त्यामुळं हा महत्त्वाचा भाग आहे. आज अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आज आपण वाचतो. 40 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलं की त्या काळात त्यांनी तो आनंद तर दिलाच लिहित असताना, पण आजसुद्धा त्यांचे ग्रंथ आनंद देतात आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती डोळ्यासमोर ठेवतात. म्हणून लिहिणाऱ्याला फार किंमत आहे, ते सातत्यानं टिकून राहतं आणि लिहिलेलं जे आहे ते तुमच्या आमच्या मनाला एक वेगळा आनंद देऊन जातं आणि या अंगानं त्या सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो महत्त्वपूर्ण आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि म्हणून केशवबासांच्या बाबतीमध्ये जे काही स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये त्यांचं आचार शुद्धता कशी आहे, त्यांचं विचार शुद्धता कशी आहे, ते निष्ठावान भक्त कसे होते याचं कौतुकपूर्ण ज्या वेळेला मांडलेलं आहे त्यावेळेला ते असल्याशिवाय कुणी मांडणार नाही, लक्षात ठेवा. न मग केशवबासांचं फार मोठेपण आहे.
केशवभासांचं साहित्य सूत्रपाठ, दृष्टांतपाठ हे ग्रंथ, रत्नमाला, स्तोत्र हे 3-4 ग्रंथ आहेत. पण महानुभाव संप्रदायातला एक चांगला ग्रंथकार त्यावेळेला होता, संस्कृतवर भाषाप्रभुत्व असणारा होता, समाजाशी नातं जोडणारा होता, मित्रप्रेम जपणारा होता, आचारशुद्धता असणारा होता. असं त्यांची ही व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत आणि ही तुम्ही परीक्षेत लिहू शकता. जसं तुम्ही चक्रधरांच्या विषयी थोडंसं वाढणार आहे, तसं तुम्ही केशवभासांच्या विषयी जर तुम्हाला आली टीप आली किंवा केशवभासांच्या विषयी जीवनचरित्र त्यांचं मांडण्यासंदर्भात सांगून तुम्हाला जर ते त्यांच्या काही लीळांचा अशी अभिव्यक्ती सांगायचं आलं तर केशवभासांच्या विषयी लिहिताना ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून तुम्ही लिहिणार, एवढ्या सोप्या आहेत. म्हणजे पंथावरती निष्ठा असणं किंवा आपल्या घरावरती आपली जशी निष्ठा असते, आपल्या गुरुवर जशी आपली निष्ठा असते, तसं आपली निष्ठा आपण ज्या पंथाचा स्वीकार केला किंवा ज्याची दीक्षा घेतलेली आहे ज्या संप्रदायात, म्हणजे आता एखाद्यानं वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली म्हणजे काय घेतलं, तुमच्या कुणीतरी चुलत्यांनी वडिलांनी जाऊन वारकरी संप्रदायातली माळ घातली, पंढरपूरला जाऊन वारकरी झाले, तर त्यांनी वारकरी पंथाची दीक्षा घेतली. पण त्याच्यावर त्यांनी निष्ठा ठेवून दररोज हरिपाठाचं संध्याकाळच्या वेळा वाचन, आचरण शुद्ध, कधीही राग, लोभ, मोह, मद्द, मत्सर करायचा नाही, म्हणजे शाकाहारी राहायचं, व्यसन कुठलंही करायचं नाही, हे त्यांनी केलं की ती पंथावरती निष्ठा झाली ना, ती म्हणजे ती निष्ठा झाली, प्रामाणिकता झाली. तशी निष्ठा ठेवली ती त्यांनी केशवभासांनी. पण त्यांनी लिहिलं म्हणजे ते विद्वान होते, म्हणजे ते लिहायचं त्यांच्याकडे गुण आत्मसात त्यांनी केला आणि म्हणून या अंगानं त्याच्या वृत्तीला एक वेगळं स्थान आहे. ज्येष्ठ साधक होते ते, क्षमाशील वृत्ती त्यांच्याकडे होती, उपासक होता तो, असं म्हटलं गेलं आहे. मित्रप्रेमाचा जागणारा प्रामाणिक मित्र होता. अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी त्यांचं व्यक्तिचरित्र जे आहे ते ध्यानात आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून दृष्टांत पाठ हे केशवभासांचं महत्त्वपूर्ण संपादन आहे, लक्षात ठेवा. तो त्यांनी संपादन आहे बरं का, म्हणजे त्यांचा स्वतःचा ग्रंथ नाही, तो स्वतः त्यांच्या नावावर आहे पण प्रत्यक्षरित्या त्याचा सगळा विचार त्यांचा नाही. या ग्रंथात मांडणी काय आहे, सूत्र आहे, दृष्टांत आहे, म्हणजे उदाहरण आहे. हे काही केशवभासांचं नाही आहे, हे चक्रधरांचं आहे. चक्रधर सूत्र सांगायचे आणि त्याच्या उदाहरण द्यायचे. ते लीळाचरित्र ग्रंथामध्ये आहेतच आहे, त्याच्यातलं फक्त त्या ग्रंथातनं मध्ये आधी मिक्स होतं ते एकत्रित केलेलं आहे आणि द्राष्टांतिक त्याच्यावर निष्कर्ष मात्र 2-4 ओळींचा स्वतः दिलेला. त्यामुळं हा ग्रंथ संपादित आहे. दुसरी गोष्ट, हा उदाहरण सांगत असल्यामुळं, त्याच्या दृष्टांत असल्यामुळं हा कथासंग्रह म्हणूनही त्याच्याकडं पाहिलं गेलेलं आहे या अर्थानं. आणि म्हणून दृष्टांत पाठ हे केशवभासांचं महत्त्वपूर्ण संपादन अनेक गुणवैशिष्ट्यांनी सजलेलं आहे आणि जीवनचरित्र आणि लेखन कर्तृत्व त्यांचं किती मोठं आहे हे लक्षात येतं आपल्याला. आणि म्हणून दृष्टांत पाठ हा ग्रंथ सर्वांगीण असा आकलन होणारा ग्रंथ आहे. महानुभावीय गद्यामध्ये या ग्रंथात एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून त्यांचा उल्लेख होतो. महिमभट असेल, नरेंद्र असेल, भास्कर भट्ट बोरीकर असेल, दामोदर पंडित असतील, हे सगळे कवी आणि महदंबा ही मराठीतली कवित्री त्या महानुभाव पंथात होऊन गेली, ती मात्र आद्य कवित्री. मुक्ताबाईच्याही अगोदर वारकरी संप्रदायातल्या तिचं स्थान आहे. त्यामुळे मराठीतली आद्य कवित्री तिला मानलं जाते. महानुभाव पंथानं फार मोठी देणगी दिली मराठी साहित्याला. पहिली आद्य कवित्री दिली, मराठीतलं पहिलं गद्य दिलं, लक्षात ठेवा. मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ दिला, मराठीतलं पहिलं गद्य लीळा चरित्र आणि मराठीतलं पहिलं चरित्र पण तेच आहे. त्याच्यामुळं किती मोठं काम त्यांनी केलेलं आहे. एकूण महानुभावी वाङ्मय हे आरंभ काळापासून समृद्ध होतं. आज याच्या सगळ्या पोथ्या त्याला म्हणतात. त्यात आजसुद्धा साताऱ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी महानुभाव पंथाचा मठ आहे, तिथं बघायला मिळतात. रुद्दीपूर म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं मूळ ठिकाण आहे. जसं आज वारकरी संप्रदायाचं पंढरपूर, पैठण, आळंदी मानलं जातं, तसं महानुभाव संप्रदायाचं मूळ पीठ कुठलं आहे, रुद्दीपूर, आणि ते अमरावतीजवळ आहे. तिथंसुद्धा आज तुम्हाला ह्या सगळ्या मठ, तिथं चक्रस्वामींचं किंवा तिथं त्यांचे नागदेवा म्हणजे कोण आपण म्हणतो चक्रधरांनासुद्धा ज्यांनी दीक्षा दिली ती गोविंद प्रभू, त्यांचीसुद्धा तिथं आपल्याला मंदिरं बघायला मिळतात आणि त्यांचं ग्रंथसुद्धा आज त्यावेळचे बघायला मिळतात. पण महानुभाव पंथ पुढच्या काळात वाढला नाही, त्यामुळे तुम्हाला तो जास्त माहीत नाही. ग्रंथ आहेत पण महानुभाव पंथ आपल्याकडे नाही. आपल्या इथं जवळच महानुभाव पंथाचा मठ आहे बघा, तुम्हाला माहीत तर आहे का बघा, धनगावला, औदुंबरच्या अलीकडे. तिथं 4-5 अनुयायी दिसतात, श्रीकृष्णाची भक्ती केली जाते महानुभाव पंथ. पण तिथं अनुयायी कमी आहेत. महानुभाव पंथाचा आचारधर्म थोडा अवघड होता, त्याच्यामुळं महानुभाव पंथ वाढला नाही. पुढं 14व्या शतकापासून त्याची वाढ कमी राहील. वारकरी संत वाढला, आज घराघरामध्ये वारकरी दिसतात. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दिसते. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, एकनाथांचे अभंग, पारायणं आज का दिसतात गावागावात, तो वाढलेला संप्रदाय. दत्त संप्रदायसुद्धा माग आहे, नाथ संप्रदाय पण माग आहे. माग आहे म्हणजे त्यांचा जास्त विस्तार झाला नाही. तर एकंदरीत आपण थोडंसं इतर संप्रदायाचाही विचार करत पुढं चाललेलो आहे.
महानुभाव संप्रदाय आणि त्याच्यातला ग्रंथ आपण निश्चितपणे बघणार आहे आणि लेखनातील एक वेगळं स्थान आहे आणि म्हणून या अंगानं या ग्रंथात तर महात्मा पंथ, महानुभाव पंथ, जयकृष्णी पंथ, अच्युत पंथ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या पंथामध्ये महानुभाव पंथामध्ये कवीची ग्रंथकारांची दीर्घ परंपरा उभी राहिली आणि साहित्य निर्मिती मोलाची ठरली. चक्रधरांच्या लीळा संकलित करून त्या आठवणीत ठेवण्याचं काम महत्त्वाचा लीळाचरित्र ग्रंथ सिद्ध झाला आणि त्या ग्रंथावर आधारित नंतर असंख्य ग्रंथ निर्माण झाले महिमभट्टाच्या आणि म्हणून त्याला एक वेगळं स्थान प्राप्त आहे. तर त्याच लीळाचरित्र ग्रंथातल्या महिमभट्टाच्या लीळा ज्या होत्या त्या लीळामध्ये जी काही उदाहरणं होती ती एकत्रित गोळा केली, त्याच्यातली काही सूत्र होती ती वेगळी गोळा केली आणि केशवभासांनी सूत्रपाठाचं संपादन केलं आणि तत्त्वज्ञान त्याच्यातून सांगितलं. पंथ संस्थापक व ईश्वर अवतार असणाऱ्या चक्रधरोक्त वचनामुळं हा ग्रंथ महानुभाव पंथामध्ये वेदोक्त ग्रंथ किंवा वेद म्हणून परिचित आहे. लीळाचरित्रामधून केशवभासांनी 114 दृष्टांताचं संकलन केलेलं आहे. दृष्टांतपाठ ग्रंथ मुळात जो आहे तो 114 दृष्टांताचा आहे. सगळेच दृष्टांत या ग्रंथात आलेले नाहीत. म्हणजे आता अजून दृष्टांत असतील त्या ग्रंथामध्ये लीळाचरित्र, पण 114चा तो दृष्टांत गोळा केले आणि त्याचा तो ग्रंथ तयार एकंदरीत झालेला आहे. म्हणून दृष्टांतपाठ या महानुभाव पंथाच्या सांप्रदायिक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. म्हणून महाराष्ट्राच्या लोकजीवनाची चित्र त्याच्यामध्ये उमटलेले दिसतात. मराठी गद्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या ग्रंथाकडं आवर्जून पाहता येईल. लीळाचरित्र जसा महत्त्वाचा ग्रंथ आहे तसाच हा दृष्टांतपाठ ग्रंथसुद्धा महत्त्वाचा आहे. पण दृष्टांत हे सगळे लीळाचरित्रातलेच आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जे ग्रंथ विद्यापीठानं प्रकाशित पुस्तक केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त 39 अभ्यासाची वर्गवारी केलेली आहे, विषयवार केलेली आहे. एका विषयावरती शेतकरी जीवनावरती 1, 2, 3 हे आहेत म्हणजे काय दृष्टांत आहेत असं. आणि मग तुम्हाला छान पद्धतीनं त्याच्यावर मांडणी पण एकंदरीत करता येणार आहे. तर हा ग्रंथ किंवा या ग्रंथातील काही भाग तुम्हाला स्वतंत्र या पेपरला अभ्यासावा लागणार आहे. या टर्मला हे पुस्तक आहे आणि फार चांगल्या पद्धतीनं याचा विचार घेऊन आपण पुढच्या जाणिवेतून एकंदरीत वार्तन करणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत किंवा समाजाशी एकनिष्ठ रचना मांडणी ठेवणार आहोत. आणि त्या दृष्टीनं द्राष्टांतिके केशवभासाची आहेत. म्हणजे चक्रधर असले तरी दृष्टांतपाठातील द्राष्टांतिके केशवभासांचे आहेत. हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन दृष्टांतपाठाचा अभ्यास आता करणं गरजेचं आहे. अजून दृष्टांतपाठाची रचना आणि स्वरूप कसं आहे हे बघायचं आहे. दृष्टांतपाठाच्या दृष्टांताची रचना तसं पाहता 30 स्तरीय आहे. आता बघा मी सारखं सांगत गेलो ही दृष्टांतपाठ ग्रंथ आहे त्याची रचना कशी आहे 30स्तरीय आहे. पुढं बघायला मिळणार आहे पुस्तकात तुम्हाला. हां 30स्तरीय म्हणजे कशी आहे तर पहिल्यांदा सूत्र आहे, सूत्रावर दृष्टांत आहे, दृष्टांतावर द्राष्टांतिक. सूत्र आणि दृष्टांत चक्रधरांच्या तोंडचं आहे, त्यांचं आहे, ते महिमभट्टांनी लिहिलेलं तसंच घेतलं आहे. आणि द्राष्टांतिक मात्र केशवभासांनी स्वतः लिहिलेला आहे किंवा स्वतः त्याच्यावर निष्कर्ष दिलेला आहे. मी तुम्हाला साखरेचा दृष्टांत सांगितलेला होता. साखरेच्या दृष्टांताचं सूत्र काय आहे, साधनापरी साध्य उत्तम, साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ आहे. सांगितलं मी तुम्हाला. तुम्ही कॉलेजला येता ते साध्य करण्यासाठी येता. कुठलं साध्य तर अभ्यास करणं, ज्ञान घेणं हे तुमचं साध्य आहे. पण त्याच्यासाठी साधन तुम्ही वापरता. काय वापरता? मोटरसायकल वापरता. त्यानंतर कुणी बसने येतं, कुणी पायी चालत येतं, कुणी सायकलने येतं. ते साधनानं कुठलाही येतं पण साध्य होणं हे सगळ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. म्हणून उत्तम काय आहे त्याच्यातलं महत्त्वाचं काय तर साध्य श्रेष्ठ आहे. साध्य महत्त्वाचं. मला सांगा साध्य नसेलच तर साधन काय वापरणार? बरोबर. तासगावला एखादं तुमचं काम नसेल तर तुम्ही गाडी वापरणार, नुसतं जाऊन येणार नाही. काम नसेल तर गाडीनं गेलाय, साधन वापरलं जात नाही. साध्य तुमचं तयार होतं आधी आणि मग साधन तुम्हीच. म्हणजे तुम्ही साधन वापरता म्हणजे तासगावला काम आणि कराडकडे जात नाही तुम्ही. म्हणजे साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ. त्या कामाला महत्त्व आहे. सायकल नाही मिळालं तर चालत जाणार. सायकलीपेक्षा जवळ फास्ट लवकर यायचं मोटरसायकलपेक्षा आरामशीर जायचं 4 व्हीलर वापरणार आहे. म्हणजे हा विधारणाचा विचार किंवा थोडासा हा विश्लेषणात्मक विचार समजून घेऊन आपण त्या पद्धतीनं निश्चितपणे चाललेलो आहोत. एक वेगळी दृष्टी आपल्या डोळ्यासमोर एकंदरीत आहे. म्हणून केशवभासांची या ग्रंथाची रचना 30स्तरीय आहे. प्रथम चक्रधरांनी सांगितलेलं सूत्र आहे, नंतर दृष्टांत येतो, अखेरीस द्राष्टांतिक येतं. फक्त एकाच
या दृष्टांतावर द्राष्टांतिक येत नाही. या दृष्टांतामध्ये तेही सांगितलं गेलेलं आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रचनेचं तंत्र फार चांगल्या पद्धतीनं पाळलेलं आहे आणि म्हणून दृष्टांताचं शीर्षक कसं आहे बघा. आता उदाहरणार्थ ह्या आणि त्याचं दृष्टांत कसं आहे बघा. सूत्र काय आहे? सूत्र म्हणजे शीर्षक. राजसा तामसा धर्मी अधिकारो नाही. म्हणजे काय? राजस तामस स्वभावाच्या माणसांना धर्मात स्थान नाही. म्हणजे त्यांनी सांगितलंय जो सारखा रागवतो, तामशी वृत्तीचा आहे, काही खातो, काही कळत नाही, त्याला अशा माणसाला, तामशी व्यवहारशून्य माणसाला धर्मात स्थान नाही असं चक्रधर म्हणाले. त्याच्यासाठी त्यांनी सांगितले शेवाळले खडक असे तयावरी पाऊ देऊची तया ठेविले नाही. शेवाळलेला खडक असतो आणि त्याच्यावर पाऊल ठेवूच नाही. आयसाही ठेविले तरी निसरोनी पाडी. शेवाळलेला दगड असेल त्याच्यावर पाय मुळात ठेवू नये. माणसं म्हणतात काट्यावर पाया आपण होऊन जाणीवपूर्वक जाऊन देऊ नये. काटा बोचल्याशिवाय राहणार. काटा दिसतोय आणि तुम्ही पाय द्यायला गेला तर बोचणार आहे, लक्षात ठेवा. तसं शेवाळलेला दगड असेल त्याच्यावर पाय घसरणारा हे माहीत असून सुद्धा तुम्ही जर जाऊ नये त्याच्याकडे, पण गेलाच तर घसरून पडल्याशिवाय राहणार नाही आहे. गुडघे कोपरे झांजरीती. तुमचं गुडघे कोपरे फुटल्याशिवाय राहणार नाही. किती सोपं आहे सांगा. काय? राजस्थामास धर्मात अधिकार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी खडकाचं उदाहरण दिलेलं आहे. खडकावर शेवळ आहे, त्याच्यावर जाऊ नका, जर गेला तर पडाल आणि गुडघे फोडून घ्याल. त्याच्यावर द्राष्टांतिक काय दिले? हे दोन्ही वरचं आता सांगितलेलं सूत्र आणि दृष्टांत कोणाच्या तोंडचं आहे तर ते चक्रधरांच्या लीळाचरित्रामध्ये महिमभट्टांचं ते आहे, लिहिलेलं आहे. तर तेच आहे तसं उचलून केशवदासांनी घेतलं आणि त्याच्यावर द्राष्टांतिक दिलं. याच्यावर काय दिलं? तैसे तामसाप्रती बोलेली जे नये आयसाही बोलेली जे परी दुःख चेने. म्हणून तामसी बोलेली जे ना तामशी माणसाच्या सहवासात तुम्ही जाऊ नका. त्याला काही किंमत नसते. जशी त्याला धर्मात किंमत नसते, समाजात किंमत नसते, तसं त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. त्याला किंमत नाही आहे. आयसाही बोलेली तरी दुःख दे. असं जर केलं तर दुःखच वाटायला येणार आहे. म्हणून तामसी माणसाच्या सहवासात तुम्ही गेला तर तुम्हाला दुःख वाटायला येणार आहे. तसं अशा चांगल्या माणसाच्या सहवासात तुम्ही आवर्जून न जाता नको त्या माणसाच्या सहवासात गेला तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा रचना एकंदरीत आहे. छोटंसं उदाहरण एक दिलेलं आहे. हा दृष्टांत आणि पुढे आणखी याच्यावर विश्लेषण आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घेऊया. तर शांत चित्तानं तुम्ही ऐकत आहात, वेगळी दृष्टी डोळ्यासमोर ठेवतात, त्याबद्दल पुन्हा तुम्हाला धन्यवाद देऊन आपण थांबूया.